नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आज जरा पावसाचं वातावरण झालं होतं. सकाळी सगळे कामं घरातली उरकून झाली होती. म्हटलं जरा मळ्यात जरा फेरपटका मारून येऊ, मळ्यात काही भाज्या वगैरे भेटतात का, फळं भेटतात का बघून येऊ म्हणून आम्ही निघालो होतो. आणि आईची एक्साइटमेंट बघा इथं. आता सगळ्यात आधी आपण कडीपत्ता आणायला जाणार आहे. कडीपत्त्याचं झाड एकदम रोडच्या कडेला आहे, त्यामुळे ते जरा सार्वजनिकच आहे. येता जाता सगळे घेऊन जातात कडीपत्ता. पत्ते दे लो पत्ते पत्ते कडीपत्ते कली पत्ते ये लो कली पत्ते चालू ले लो कली पत्ता शेंगाण्याच्या फुलं भरपूर लागली ती आता. टक्को दे लो टक्को किती लागली फुलं. सब कली पत्ते बारीक लागत. आता आपले हे देशी शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे आणि ह्या शेंगा खूप चविष्ट लागतात बरं का. पण सध्या त्याला शेंगा नाही आहेत, आत्ता फुलं लागलेत. मग आता अजून थोड्या दिवसांनी त्याला शेंगा येतील. जेव्हा येतील तेव्हा तुम्ही बघालच ब्लॉगमध्ये. आता त्याच्यानंतर आम्ही मोसंबीच्या शेतात आलो होतो. मोसंब्या फारशा लागलेल्या नव्हत्या, कमीच होत्या. तरी शोधल्यानंतर काही थोड्या 2-3 सापडल्या. हे बघत होता तुम्ही गोड. आता एकच हे मोसंबीमध्ये पपईचं झाड आहे, तर त्या पपईच्या झाडाला पण चांगले पपईला पट्टे पडलेत. असे पट्टे पडलेत म्हणजे ती पिकायला आली. ती पण घेतली. सकाळी घरातून निघताना पावसाचं वातावरण झालं होतं ना, आता मात्र खूप कडक ऊन पडलं होतं. पण डोक्यावर पदर घेऊन माझं चाललं होतं. इथे नारळ पडले होते झाडाखाली, ते नारळ सगळे वेचून घेतले. आयुष देखड वाजवते सोड. पाणी टाकना. आता नारळामध्ये असे बरेचसे नारळ पडलेले असतात जे आतनं पोकळ असतात. खारुताई असते ना, तिने खाऊन टाकलेले असतात. आणि असे पण अर्ध्यापेक्षा जास्त नारळ पडलेले असतात, तर ते आपण टाकूनच देतो. तसं रोज 10-15 नारळ झाडाखाली पडलेले असतात. रोज ते वेचून आणावे लागतात घरी. आता इथं आपण बघतोय की मोसंबीच्या रानामध्येच ना, इथं आपण आलं लावले. तर सध्या मला आलं नको होतं, पण जस्ट तुम्हाला दाखवावं म्हटलं. त्याला नवीन पानं कसे फुटले ते दाखवायचं होतं. हे जे बोंडे दिसतात पुढं, तर ते नवीन पानं फुटतात आहे, तर त्याचे होते. आणि मी काय आलं काढलं नाही, कारण ऑलरेडी घरात आलं होतं. तसं आलं आम्हाला काही विकत आणावं लागत नाही. थोडंसं जर आलं लावलं तर भरपूर खाईपुरतं निघतं आलं. आता सध्या सीताफळाचा सीझन संपत आलाय आणि त्याच्यामुळे फारशी सीताफळ नव्हती, तरी 2-3 सीताफळ सापडली मला. आणि बरीचशी सीताफळ पक्ष्यांनी खाल्ली होती. पक्षी बरोबर म्हणजे जी पिकलेली किंवा डोळे आलेली सीताफळ आपल्याला सापडत नाही ना, ती त्यांना बरोबर सापडतात आणि ती ते खातात. जसं मागच्या वेळी मी सांगितले, निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीवर पक्ष्यांचा पण तेवढाच अधिकार आहे. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी खाल्लं म्हणून आपल्याला कमी नाही पडणार. पिकलंय हे.
आता हे बघा, असतानाच खूप थोडी सीताफळ आहेत. आता हे पण पाखरांनी खाल्ले. ती खाल्लंय, छोटा आहे ती. वर मोठा आहे. तर मागच्या वेळी जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता ना, त्यावेळेस सगळे मला म्हणाले हनुमान फळ हे वेगळंच पहिल्यांदाच ऐकलं, किंवा हेच रामफळ आहे असं पण म्हणत होते. पण रामफळ आणि हनुमान फळ वेगवेगळं आहे. तर हे जे आहे ते हनुमान फळ आहे. आणि बऱ्याच कमेंट आल्या होत्या की कॅन्सरवरच्या आजाराला हे औषध म्हणून आहे म्हणून, आणि सहसा कुठे भेटत नाही जास्त. तर सीताफळ आणि हनुमान फळ ह्याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसतोय. पण रामफळ मात्र पूर्णपणे वेगळं असतं. तर येल्लो, हे लाल कलरमध्ये असतं रामफळ, आणि हे हनुमान फळ आहे ते सीताफळ. आता पानांमध्ये पण फरक आहे. हनुमान फळाचं जे पान आहे ते मोठं आहे, आणि आपल्या सीताफळाचे पान आहेत ते खूप छोटे आहेत. कंपॅरिझन तुम्हाला समजू शकते इथं. आता इथं अजून काही आहेत का बघते. फारशी नव्हती अजून आलेली, जी 1-2 सापडले असतील मला. आता इथं बघताय आपण तर चिक्कू भरपूर आहेत, पण सगळे छोटे छोटेच आहेत, आले नाहीत अजून. आणि आता इकडच्या बाजूने बघताय सगळे एका साईज मध्येच दिसतात. चांगले पकलेले किंवा मोठे चिक्कू नाही येतच इथं. अजून फार फार तर 15 ते 20 दिवसांनी हे चिक्कू चांगले पकतील, किंवा भरपूर खायला एकदमच येतील. आता इथं आवळ्याला आवळे लागलेत, पण फार मोठे झाले नाहीत. तसं ह्याची साईज जरा मोठी आहे, अजून छोटे छोटेच आहेत. तरी पण मोह आवरला नाही म्हणून मी थोडे 4 तोडलेत. असं ऐकले रोज सकाळी सकाळी आवळे, एखादा जरी आवळा खाल्ला तरी ह्याचे खूप फायदे आहेत. केसांना हे तर फायदे आहेत, बाकी आपल्या महिलांना हार्मोन्स इम्बॅलन्स हे असे बरेच त्याचे फायदे आहेत. परत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असतं, स्किन चांगली होते, बरेचसे फायदे आहेत तसे. आता इथं तांदूळशाची भाजी आलेली आहे. खरं तर ही भाजी आत्याने लावलेली आहे, आपोआप नाही आलेली. पण आत्ता सध्या घरात ऑलरेडी तांदूळशाची भाजी असल्यामुळे मी घेत नाहीये. आणि इथं जे आहे ती पालकाची भाजी, पालकाची भाजी पण सध्या घरात आहे, त्यामुळे मी काही घेतली नाही. आता आपले ऑल टाइम फेवरेट भोपळे अजून संपत नाहीयेत, भरपूर भोपळे आहेत. त्यातले फक्त आज उद्या संध्याकाळच्या भाजीसाठी फक्त म्हणून मी 2च भोपळे घेतलेत. आता ही राजगिऱ्याची भाजी एवढी मोठी झाली, जवळजवळ माझ्या डोक्याला लागते. बिया आलेले आहेत ह्या राजगिऱ्याच्या भाजीला. याच बिया पडून परत राजगिऱ्याची भाजी नवीन उगवेल. आता इथं तशी 2 पेरूची झाड आहेत, तर जास्त काही पेरू नव्हते, एकच मोठा पेरू होता आलेला, तो तेवढा तोडला मी आईसाठी होईल म्हणून. त्याच्यानंतर लिंबाचं झाड पण आहेत आपल्याकडे, आणि हे लिंबू जे आहेत ना खूप मोठे मोठे होतात साईजने, आणि पिकून आपोआप गळून जातात. घरी पण वापरून किती होणार आहे, वापरणार आहे. तर कधी कधी आम्ही फवारायला शेतामध्ये पण वापरतो.
त्याच्यामुळे ही सगळी लिंब गोळा करून ठेवायला लागतात. तर आज पडली होती भरपूर पिवळी पिवळी, तर ती पण गोळा करून घेतली. हे देऊ? आता एवढ्या सगळ्या ताज्या भाज्या आणि फळं सगळी गोळा केलेत मी. ह्यातल्या भाज्या धुवून फ्रीजमध्ये ठेवायच्या. आणि आजचा व्लॉग कसा वाटला आणि सगळ्यात महत्त्वाचा छोटा भाजीवाला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की